Good morning, student. Myself, Dr. Rajendra Raut, working as Assistant Professor in GS College of Commerce, Varda. आपलं या अगोदरच एक लेक्चर झालेलं आहे तुमच्या वर्गासाठी BCom फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर फायनान्शियल अकाउंटिंग मराठी माध्यमासाठी आपलं हे लेक्चर सुरू आहे. आपण याच्या अगोदरच्या म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये सिलेबसवरती डिस्कस केलं. सिलेबसमध्ये तुम्हाला 4 युनिट आहे. 4 युनिट कोणते आहेत ते आपण डिस्कस केलं आणि त्याच्यानंतर हे फायनान्शियल अकाउंटिंगचं जे पेपर पॅटर्न आहे हे पेपर पॅटर्न आपण डिस्कस केलं. तर प्रत्येक चॅप्टर जे आहे हे त्याच्यामध्ये थोडाफार थेअरी पार्ट आहे आणि थेअरी पार्ट समजल्यानंतरच आपण प्रॉब्लेमकडे वळणार आहोत. म्हणजे जेवढा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे तेवढीच त्या चॅप्टरची जी थेअरी आहे बेसिक थेअरी हे महत्त्वाची आहे. कारण थेअरीचंच रिफ्लेक्शन हे प्रॉब्लेममध्ये येते. त्याच्यामुळं थोडीफार आपण थेअरी पाहणार आहोत महत्त्वाची आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेमकडे वळणार आहोत. हे मी ते बोर्डवर जे मुद्दे लिहिलेले आहेत हे तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. या सर्व थेअरीचा PDF फॉर्ममध्ये नोट्स बनवून तुम्हाला जे आहे तुमच्या ग्रुपवरती मिळून जाईल. त्याच्यामुळं हे जे आहे हे लिहिण्यात वेळ वाया घालवू नका. तुम्हाला फक्त ते समजून घ्यायचं आहे. याचं थेअरी आणि न्यूमेरिकल म्हणजे गणित याचं पूर्ण PDF तुम्हाला नंतर जे आहे नंतरच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात हे मिळून जाईल. तुम्हाला फक्त इथे थिअरॉटिकल पार्ट हा समजून घ्यायचा आहे. तर सिलेबस तुम्ही पाहिलं असं सिलेबसमध्ये काय काय आहे ते तुम्ही पाहिलं आहे. सिलेबस एकदा रेफर करून घ्या. सिलेबस सहित PDF तुम्हाला मिळेल. म्हणजे तुमच्याजवळ जर सिलेबस नसेल तो व्हिडिओ पाहून घ्या. याच्या मागचा जो आपण व्हिडिओ यूट्यूबवरती पाठवलेला आहे तो आणि नंतर सिलेबस सहित PDF तुम्हाला मिळून जाईल. पहिल्या युनिटमध्ये थेरॉटिकल पार्ट आहे की अकाउंटिंग म्हणजे काय आणि बाकी अजून थिअरॉटिकल पार्ट हा त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपण सुरुवातीला थेरॉटिकल पार्ट पाहत आहोत. तर अकाउंटिंग म्हणजे काय, लेखाकरण म्हणजे काय, तर आर्थिक स्वरूपाची माहिती निश्चित करून तिचे मोजमाप करणे आणि ज्या व्यक्ती आणि संस्थांना ती उपयोगाची आहे त्यांना त्या माहितीच्या आधारे निर्णय घेता येण्यासाठी त्या माहितीचा पुरवठा करणे म्हणजे लेखाकर्म होय. म्हणजे जे काही अकाउंटिंग आहे त्याच्या आपण व्यवस्थितपणे नोंदी करून ठेवतो आणि त्या व्यवस्थित केलेल्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदीच्या आधारावरच आपल्याला व्यवसायाचे पुढचे निर्णय हे घेता येतात. जर आपण त्या नोंदीचा विचार केला तर त्याच्यावरून आपल्याला व्यवसायाचे बरेचसे निर्णय जे आहेत हे घेता येतात. यालाच आपण जे आहेत या नोंदी करण्यालाच नुसतं नोंदी करणेच नाही तर सिस्टमॅटिकपणे त्याच्या व्यवहाराच्या नोंदी करणे यालाच आपण अकाउंटिंग म्हणतो. आणि त्या नोंदी ज्या कोणाला आवश्यक असेल त्यांना ती माहिती आपण पुरवतो जेणेकरून तो त्या माहितीच्या आधारावर योग्य निर्णय घेऊ शकेल. यालाच आपण जे आहे हे अकाउंटिंग म्हणतो. तर या लेखाकर्माचे बरेच फायदे आहेत. खूप मोठी लिस्ट आहे परंतु त्याच्यामधले काही ठराविक फायदे आपण या आजच्या लेक्चरमध्ये जे आहे त्याची चर्चा करणार आहोत. म्हणून या लेखाकर्माच्या फायद्यामध्ये पहिला पॉईंट आपण पाहणार आहे भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त. म्हणजे व्यवसायाच्या आपण ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदीच्या आधारावर आपण आपल्या व्यवसायाचे जे आहे
हे पुढील निर्णय घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला त्या नोंदीवरून लक्षात येऊ शकते की मागच्या वर्षी आपल्या व्यवसायामध्ये किती खर्च झाला होता, त्याच्या मागच्या वर्षी आपल्या व्यवसायामध्ये किती खर्च झाला होता, किंवा त्याच्याही मागच्या वर्षी आपल्या व्यवसायामध्ये किती खर्च झाला होता, किंवा आपल्या व्यवसायामध्ये मागील 5 वर्षाचा नफा हा काय आहे. म्हणजे या आकड्यांवरून तुम्ही आपल्या व्यवसायाविषयी किंवा आपल्या व्यवसायाची भविष्यातील जी आहे ही रचना तुम्ही करू शकता. तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की वेगवेगळे हेड असतात. जर स्टेशनरीवरती तुमचा मागच्या वर्षी किती खर्च झाला, त्याच्या मागच्या वर्षी किती खर्च झाला, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपला व्यवसायावर मागच्या 5 वर्षात स्टेशनरीमध्ये किती खर्च झाला, आपण किती असेट ही मागच्या वर्षी घेतली, त्याच्या मागच्या वर्षी किती घेतली. म्हणजे तुम्ही जर व्यवसायाच्या नोंदी जर व्यवस्थित ठेवल्या तर तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल की आपल्या व्यवसायामध्ये किती खर्च होत आहे, आपल्या व्यवसायामध्ये किती नफा हा होत आहे, किती खर्च हा अनावश्यक खर्च आहे जो आपण टाळू शकतो, याच्याविषयी तुम्हाला एक जे आहे ही आयडिया येऊन जाईल. म्हणून त्याला म्हणू आपण की भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त. म्हणजे तुम्ही लिहिलेलं जे अकाउंटिंग आहे हे तुम्हाला भविष्यातील व्यवसायाचे निर्णय घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्ही त्या नोंदीच ठेवल्या नाही तर तुम्हाला भविष्यात जे नियोजन करायचं आहे ते नियोजन होऊ शकणार नाही. म्हणून याची आवश्यकता आहे, म्हणून अकाउंटिंगची आवश्यकता आहे. दुसरा जो फायदा आहे हा लेखी पुरावा आहे. कायद्याच्या भाषेमध्ये तोंडी पुराव्याला कुठलीही जे आहे ही व्हॅल्यू नाही. अकाउंटिंग हा लेखी पुरावा असतो. जर तुम्ही व्यवस्थित अकाउंटिंग जर ठेवलं तर जेव्हा केव्हाही पुरावा म्हणून त्याची आवश्यकता असेल तर तुम्ही ते पाहू शकता. म्हणून त्याला म्हणू आपण की लेखी पुरावा हा उपलब्ध राहू शकतो अकाउंटिंगच्या माध्यमातून. त्याच्यानंतर नंबर 3, अनावश्यक खर्चावर नियंत्रण. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक व्यावसायिक आपल्या खर्चावर विचार करतो. जेव्हा त्याचा नफा कमी होतो किंवा जेव्हाही त्याला वाटते की आपल्या व्यवसायात खर्च खूप जास्त होत आहे तेव्हा हा मुद्दा उपस्थित होतो की अनावश्यक खर्च. मग आपण काय करतो की आपल्या व्यवसायामध्ये अनावश्यक खर्च कोणता आहे. जसं नोकरांचा पगार देणे. तुम्हाला वाटत असेल की 10 नोकर आहे, आपला 8 मध्येही काम होऊ शकते. जेव्हा नियंत्रण करायचं आहे तुम्हाला खर्चावरती तर मग तुम्ही असा निर्णय घेऊ शकता की 2 नोकर आपण कमी करून टाकू. किंवा तुम्हाला असं लक्षात आलं की मागच्या 5 वर्षामध्ये किंवा मागच्या 3 वर्षामध्ये आपला स्टेशनरी खर्च एवढा नव्हता, परंतु मागच्या 2 वर्षामध्येच स्टेशनरीचा डबल खर्च होत आहे किंवा जास्त खर्च होत आहे. तर तुम्ही असा निर्णय घेऊ शकता की स्टेशनरीमध्ये ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, ज्याचं काम एवढं पडत नाही, तर तुम्ही तो खर्च कमी करू शकता. असे बरेचसे खर्च तुम्ही कमी करू शकता. परंतु हे केव्हा राहील, जेव्हा तुमच्या अकाउंटिंगमध्ये, जेव्हा तुमच्या लेखा पुस्तकामध्ये तुम्ही या सर्वांच्या नोंदी कराल आणि त्या नोंदींना कम्पेअर कराल की आपला मागील 5 वर्षाचा खर्च कोणता आहे, यावर्षी खर्च वाढला तर कोणता खर्च झाला आणि तो खरंच आपल्या व्यवसायासाठी आवश्यक खर्च आहे का, किंवा त्याची जरूरत आहे का, किंवा तो खर्च आपण टाळू शकतो का. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करू शकतो आणि चर्चेवरती मग निर्णय घेऊ शकतो. परंतु हे सगळं केव्हा होऊ शकेल, हे सगळं तेव्हाच होऊ शकेल जर त्याच्या नोंदी तुमच्याजवळ उपलब्ध असेल. म्हणजे मागच्या 5 वर्षाचा, मागच्या 10 वर्षाचा, मागच्या 15 वर्षाचा, मागच्या 20 वर्षाच्या जर नोंदी तुमच्याजवळ असल्या तर तुम्ही तो अनावश्यक खर्च जो आहे हा कमी करू शकता. आणि अनावश्यक खर्च जर आपण कमी केला तर आपोआपच आपल्या व्यवसायाचा नफा हा तेवढा वाढतो. म्हणून हा मुद्दा इथे आवश्यक आहे की अनावश्यक खर्चावर नियंत्रण, अनावश्यक खर्चावर आपण नियंत्रण आणू शकतो. परंतु ते सगळं जर आपल्या नोंदी असल्या, नोंदी व्यवस्थितपणे जर केलेल्या असल्या तरच शक्य आहे. त्याच्यानंतर नंबर 4, व्यावसायिक धोरण ठरवण्यास उपयुक्त. आपल्या व्यवसायाचं भविष्यातील आपल्याला धोरण ठरवायचं आहे, एक्सपेन्शन करायचं आहे, बिझनेस वाढवायचा आहे, या सगळ्या जर गोष्टी असेल, आपला व्यवसाय आपल्याला मोठा करायचा आहे तर आपल्याला या नोंदीची आवश्यकता पडते.
प्रत्येक डिपार्टमेंट लोनसाठी म्हणा किंवा इन्कम टॅक्ससाठी म्हणा आपल्याला त्या नोंदींची आवश्यकता असते. कारण जर आपल्याला आपला व्यवसाय मोठा करायचा आहे, आपल्याला लोनची आवश्यकता आहे, तर बँक जी आहे हे तुम्हाला अकाउंटिंग स्टेटमेंट मागते, म्हणजे तुम्हाला त्या नोंदीची आवश्यकता आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जाल तर ते आपल्याला लेखी स्टेटमेंट मागतात, फायनान्शियल स्टेटमेंट मागतात आपल्या व्यवसायाचं. त्याच्यामुळं भविष्यातील कोणतेही निर्णय व्यवसायासंबंधी जर घ्यायचे असेल तर तुमच्या लेखा नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्याला म्हणतो आपण व्यावसायिक धोरण ठरविण्यास उपयुक्त. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नंबर 5, नफा तोट्याची कल्पना येणे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण व्यवसायाचा मुख्य उद्देशच नफा कमावणे आहे. आपण जर व्यवसाय करत असू आणि आपल्या कुठल्याच नोंदी नाही आहे, फक्त आपण आपला व्यवसाय सुरू ठेवत आहे, नफा होत आहे पण त्याच्या नोंदी कुठेच नाही आहे, तर हे आजच्या काळामध्ये शक्य नाही. कारण की तुम्हाला त्या नोंदणी करून प्रत्येक वर्षाचा हा नफा किती झाला हे काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला पुढचे निर्णय घेण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. तुम्ही एक अंदाजा लावू शकता की मागच्या वर्षी आपल्याला मिळालेला नफा किती होता, त्याच्या मागच्या वर्षी आपल्याला मिळालेला नफा किती होता, मागच्या 5 वर्षात आपल्याला किती नफा मिळून राहिला, आणि पुढच्या 5 वर्षात किंवा पुढच्या 3 वर्षात आपल्याला किती नफा मिळाला पाहिजे किंवा मिळवायचा आहे याचं नियोजन तुम्ही करू शकता. मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या असतात त्यांचं जे आहे हे पुढील 4 वर्षाचा 5 वर्षाचा जे विक्री म्हणजे सेल्स हे किती होईल याचा अंदाज ते पहिलेच करून घेतात, आणि तेव्हा किती नफा होऊ शकतो याचे आकडे त्यांच्याजवळ उपलब्ध असतात. याच्याचमुळे असतात कारण की त्यांच्याजवळ मागचे आकडे उपलब्ध असतात. त्या मागच्या आकड्यांवर अवलंबून राहून पुढचे ते आकडे काढू शकतात. म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे की नफ्या तोट्याची कल्पना येणे. म्हणजे अकाउंटिंग लिहिण्याचा मुख्य उद्देश म्हणू आपण की आपल्याला नफ्या तोट्याची कल्पना येते की आपल्याला किती नफा होत आहे, नफा होत आहे का, आणि नफा होत आहे तर तो किती होत आहे, आपण पुढच्या 3 वर्षात किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये आपण किती नफा कमवू शकू हे या नोंदी केल्यामुळं हे निश्चित होते. त्याच्यानंतर आर्थिक स्थितीचे वास्तविक दर्शन. आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे याचं वास्तविक दर्शन म्हणजे त्याची वास्तविकता माहीत असणे आवश्यक आहे. कारण व्यवसायामध्ये जे आहे हे कमी जास्त चालत राहते. मार्केटमध्ये एखाद्या वेळेस एखादी अपॉर्च्युनिटी राहते, ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला जर कॅप्चर करायची असेल, घ्यायची असेल तर तुमच्याजवळ तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती मजबूत पाहिजे. कित्येक वेळा बाजारामध्ये अशी परिस्थिती उपलब्ध असते की तुम्ही खूप जास्त नफा कमवू शकता, परंतु ते तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती पूर्णपणे माहीत असेल की तुमच्याजवळ कॅश किती आहे, तुम्ही बाजारामध्ये किती कॅश इन्व्हेस्ट करू शकता, त्याच्यावरती डिपेंड असते. म्हणून तुम्हाला जे आहे आर्थिक स्थितीचे वास्तविक दर्शन म्हणजे तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून ती बाजारामध्ये उपलब्ध झालेली संधी तुम्ही घेऊ शकता. तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थितीच तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ते संधी घेऊ शकत नाही. याच्यासाठी तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आर्थिक स्थिती तेव्हाच माहिती होऊ शकते जेव्हा तुमच्या व्यवसायाच्या तुम्ही नोंदी करता, म्हणजेच अकाउंटिंग करता. त्याच्यानंतर कर निश्चितीसाठी उपयुक्त. याच्या अगोदरच आपण डिस्कस केलं की जेव्हा ज्या नोंदी करतो आपण फायनान्शियल अकाउंटिंगच्या ज्या नोंदी करतो त्या नोंदीमध्ये कर निश्चिती करता उपयुक्त म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्याचं जे आहे हे काम पडू शकते किंवा पडतेच. हा एक फायदा झाला. त्याच्यानंतर किंमत निर्धारणाकरिता उपयुक्त. तुमच्या व्यवसायामध्ये जे काही उत्पाद निर्माण होत असेल तर ते उत्पाद जे आहे त्याची किंमत निश्चिती करता सुद्धा तुम्हाला या नोंदी करणं आवश्यक आहे. कारण की एका वस्तूकरिता एक वस्तू बनवण्याकरता किती खर्च येत आहे त्या खर्चावर
त्या वस्तूची किंमत निश्चित आहे. म्हणजे त्या वस्तूला लागणारा खर्च प्लस तुमचा नफा म्हणजे ती झाली त्याची विक्री किंमत. तर सगळ्या नोंदी तुमच्या जर बरोबर असतील तर तुम्हाला त्या वस्तूला बनवण्यासाठी किती खर्च आला हे तुम्हाला माहीत होऊ शकते. आणि जेवढा खर्च आला त्याच्यामध्ये नफा मिळवला तुमचा तर त्या वस्तूची विक्री किंमत ही निश्चित होऊ शकते. त्याच्यामुळं तुम्हाला जे आहे या नोंदी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे याचे जवळपास जे आहे हे फायदे झाले आहेत. म्हणजे आपण आज हे पाहिलं की लेखाकर्म म्हणजे काय, म्हणजेच अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर जे आहे हे अकाउंटिंगचे काय फायदे हे होऊ शकतात. तर जवळपास एवढेच नाही, असे बरेचसे फायदे अकाउंटिंगचे आहेत. आपण इथे फक्त जे आहेत हे मुख्य फायदे जे आहेत त्याची आपण इथे चर्चा केलेली आहे. आणि याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण याच्यामधला थेरॉटिकल पार्ट पुढचा पाहणार आहोत. आजच्या लेक्चरसाठी एवढंच. धन्यवाद.